तास। मागील 3 दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीसह जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पूर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे आणि चिपळूण खेड वासियांना 2022 साली आलेल्या पुराची आठवण झाली। ये खता अंतर चालू हाँ रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील पोत्रिक मोहल्ला येथे पुरात अडकलेल्या अनेक ग्रामस्थांना स्थानिक प्रशासनाने होडीने सुरक्षित स्थळी हलवले। आताच मिळालेल्या वृत्तानुसार मुसळधार पावसामुळे पूर येण्याचा धोका जास्त असल्याने रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने पुणे येथून NDRF टीमला खेड आणि चिपळूण येथे पाचारण केले आणि ही टीम दाखल झाली आहे असं सांगण्यात आले। ये खता अंतर चालू रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीला पूर आल्याने शहरात आणि आजूबाजूच्या गावात पाणी शिरल्याने भीतीचे वातावरण पसरले। प्रांत तहसीलदार आदी शासनाच्या प्रतिनिधी सह सर्वच पक्षाचे नेते मैदानात उतरले असून पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करताना दिसत आहेत। दरम्यान खेडसह चिपळूण संगमेश्वर येथे ही पुराचे पाणी वस्ती आणि बाजारपेठेत घुसल्याने नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण पसरले आहे।
हे सगळं चिपळूण पोलीस स्टेशन रोड बॅटरी झाली शॉर्ट तर मरेल. साहेबांच्या धोरणाचा फोटो काढता सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे विविध नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नागरिकांना 2 वर्षांपूर्वी आलेल्या महापुराची आठवण झाली आहे. त्यामुळे आजची रात्र गाफील राहून चालणार नाही असे अनेकांनी कोकण 24 तास न्यूज चॅनल जवळ बोलताना सांगितलं. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्याने पुढील 2 दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. दरम्यान नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी केले. दरम्यान सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते दिवाण खवटी दरम्यान भली मोठी दरड आणि माती ट्रकवर आल्याने मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना याचा फटका बसला आणि अनेक गाड्या 5 ते 6 अडकून पडल्या होत्या. त्यामुळे पुन्हा वाहतूक विस्कळीत झाली आहे. नाव घेऊन
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि हवामान खात्याने पुढील 2 दिवस रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर केली। आणि आता पाहूया या रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड, दापोली, चिपळूण, राजापूर, संगमेश्वर आदी ठिकाणी आलेल्या पुराचे चित्रीकरण खास कोकण 24 तास न्यूज चॅनलच्या दर्शकांसाठी। कमी झालं परवा उठलं होतं, परवा आतमध्ये गेलो होतं। गाडी नेतायची हा काय तर म्हणतो, जरा बघूया पोते काय गाडी म्हणून जरा नेतोय, जरा टाकतो। 2 फूट आहे। अस्सलामुअलैकुम। प्रत्येक मोहल्ल्यामध्ये पाणी थोडं आलेलं आहे। पुराचं पाणी घुसलंय। पाणी तसं स्लो आहे, मोठ्या प्रमाणात नाही आहे। दुआ करा अल्लाह ताला लगेच पाणी कमी होते। शुक्रिया, जज़ाकल्लाह खैर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास।
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.